बिहारमधील मतदार यादीमुळे उघड झालेल्या वोट चोरीच्या गंभीर प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुनजी खरगे व लोकसभा विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यात आला। ज्येष्ठ नेत्या खासदार प्रियंकाजी गांधी यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व महिला खासदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला। मोदी सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग मिळून संगनमताने लोकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेत आहेत। मतदार यादीत फेरफार करून लाखो मतदारांची नावे जाणून-बुजून वगळली जात आहेत, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवर गदा येत आहे। याबाबत आदरणीय राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह वोट चोरी उघड केली। संसदेच्या अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी आम्ही वारंवार आंदोलने केली, परंतु मोदी सरकारने याची कोणतीही दखल न घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वोट चोरी विरोधात आम्ही एल्गार पुकारला। संसद भवन ते निवडणूक आयोग मुख्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चाला मोदी सरकारने पोलिसांच्या मदतीने आमची अडवणूक करून आम्हा सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व वोट चोरी विरोधातली चळवळ मोडीत काढली। देशातील प्रत्येक राज्यात मतदार यादीत फेरफार करून लोकशाहीवर घाला घातला जात आहे। मोदी सरकारला जनतेचा आवाज दाबायचा आहे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। कोण लोकशाहीची व्यवस्थेची अशी थट्टा देशातील जनतेला मान्य होणार नाही आणि जनतेच्या मतदानाचा हक्क वाचवण्यासाठी हे आंदोलन पुढे अधिक तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशारा आम्ही यावेळी दिला।